आणि यानंतरची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ भागामध्ये मतदान केंद्रावर राम सातपुते यांनी मतदान केंद्राला भेट दिली होती। यावेळी काही लोक बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय असल्याने आपण काही लोकांना बाहेर काढण्याची विनंती पोलिसांना केली आणि यातून काँग्रेसकर्त्यांनी वाद घातल्याचा राम सातपुते यांनी आरोप केलाय। तर भाजप उमेदवार राम सातपुते मतदान केंद्रासमोर येऊन मतदारांना प्रभावित करत होते असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देतील। आफ्ताब, नेमकं काय झालं होतं आणि काय म्हणणं आहे पोलिसांचं या सगळ्या संदर्भात? प्रज्ञा, सोलापूरमध्ये आज सकाळपासूनच आपण बघतो की चुरशीनं मतदान सुरू आहे। मात्र याच दरम्यान सोलापुरातले सिद्धेश्वर पेठ भागामध्ये जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असलेले राम सातपुते यांनी मतदान केंद्राला भेट दिली होती आणि यावेळेस काही लोक जे ते रांगेत उभे असलेली होती आणि मतदान त्यांचं नसताना इतर जे मतदार रांगेत उभे त्यांच्यासोबत उभे असताना त्यांना संशय आला की काही लोक बोगस मतदान करू शकतात। त्यामुळे पोलिसांना जे इतर गैरमतदार आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्याची विनंती आपण केलेली होती आणि त्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याशी वाद घातला असा आरोप राम सातपुते यांनी केलाय। तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की राम सातपुते हे मतदान केंद्रावरती येऊन मतदार जे आहेत त्यांना प्रभावित करत होते, त्यांना विशिष्ट नंबर सांगून त्यांना स्वतःसाठी मतदान मागत होते आणि यातूनच आपल्यासोबत वाद घडला असा दावा जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जातोय। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस जे होते त्यांनी दोन्ही उमेदवार असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना बाजूला केलं आणि काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं। त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत। या प्रकरणात पुढे पोलीस काय करतात हे पाहावं लागणार आहे, कोणता गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।